महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा आज मी हा भगवा घातलेला आहे. निळा भगवा पुन्हा निळा तर आमच्या बरोबर सतत असणार, परंतु आज तुम्हाला सांगतो की आनंद होतो की आज ह्या महाराष्ट्राला तिसऱ्या आघाडीची गरज होती, परिवर्तनाची गरज होती आणि त्या परिवर्तनासाठी मी आज स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय संभाजीराजे भोसले, त्याचबरोबर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू, शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष माननीय राजूभाई शेट्टी यांच्या मार्गदर्शन खालच्या या परिवर्तन आघाडीमध्ये मी प्रवेश केला आहे. आणि प्रवेश करत असताना मला आनंद होतो, सांगावंसं वाटतं की आता ह्या महायुती किंवा महाआघाडी यांना पर्याय म्हणून तिसरी आघाडी आहे. कारण आता ह्यांच्या वादामध्ये 100% या ठिकाणी परिवर्तनच चालणार. आज ज्या समाजाला, जनतेला आज परिवर्तन पाहिजे, विकास पाहिजे आणि त्या विकासासाठी मी परिवर्तन आघाडी बरोबर गेलेलो आहे. तुम्हाला सांगायची इच्छा होती की आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर आठवले साहेबांच्या गटातून प्रामाणिकपणे गेले 7 वर्ष 8 वर्षापासून काम करतोय. आठवले साहेब पण काम करतात, परंतु भारतीय जनता पार्टीने आमचा कुठेही विचार केला नाही आणि पिंपरी विधानसभेचं काय अजूनपर्यंत एक सीट सुद्धा दिलं नाहीये. एवढ्या 288 जागांमधनं आम्हाला 4 सीट तरी 5-6 सीट तरी द्यायला पाहिजे होते. आठवले साहेबांनी मागणी केली होती, परंतु सीट न मिळाल्यामुळं आज पिंपरी विधानसभेमध्ये परिवर्तनाची लाट आहे. माझा संपर्क आहे जनतेबरोबर, खूप चांगला संपर्क आहे. माझे विजन चांगले आहेत आणि त्यासाठी मी म्हणलो की माझ्या विजनला, माझ्या विचारांना चालना देण्यासाठी मी परिवर्तन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. आज अख्ख्या पिंपरी विधानसभेमध्ये 99% त्यांच्याच पक्षाचे, त्यांचेच नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते हे सर्व त्यांना सोडून माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि हे सर्व एवढ्या 8 दिवसामध्ये झालंय की त्यांची सर्वांची अपेक्षा होती कुठलाही नवीन चेहरा द्यावा. आणि या शहरामध्ये मी नवीन चेहरा आहे, कोरीपाटी आहे आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो महायुतीने 100% माझ्यासारखा उमेदवार गमावला आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अगोदर मी माझी बहीण माझी ताकद ही योजना मी माझ्या रावेत प्रभागातून 25 महिलांच्या पासून रक्षाबंधन करून मी सुरुवात केली होती 2021ला. आणि आज हाच आकडा तुम्हाला सांगावासा वाटतं की 45,000 महिलांपर्यंत मी पोहोचलोय. आणि 45,000 महिलांच्या बरोबर मी दरवर्षी हा बहीण भावाचे रक्षाबंधनाचा कार्यक्रम मी घेत असतो. महारक्षाबंधन मेळाव्याच्या मार्फत मी तिथपर्यंत पोहोचले. एवढ्या महिला भगिनी, मला मुख्यमंत्र्यांना जर 2 करोडमध्ये जर बहिणी असतील, करोडमध्ये असतील, तर मला हजारामध्ये, आणि तो पण आकडा निश्चित तुम्हाला सांगायचा आहे 45-50 हजारामध्ये. मग माझी निश्चित माझी बहीण माझी ताकद आहे. आज त्यांना समजलं तर आता इथं ऑफिसच्या समोर खूप मोठी गर्दी झाली होती आणि त्यांच्यापेक्षा मला जास्त, कारण त्यांनी ह्या 1.5 महिन्यात चालू केली लाडकी बहीण, पण तुम्ही गेले 4 वर्ष झालं चालू होते. त्यामुळं माझ्या पथ्यावर असेल ना की त्यांच्या, कारण मी कायम करणार आहे, पुढेही राहणार आहे, यांची गॅरंटी नाही. आपण जे पेरतो तेच उगवतं, माझा हा मुद्दा महत्वाचा आहे. त्या प्रभाग 16 मध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो मी हा कार्यक्रम गेले 4 वर्ष राबवत होतो आणि त्यामुळं त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बहिणींना जवळ करून बहिणींच्या संपर्कात असून, कारण महिला भगिनींवरती माझा खूप मोठा विश्वास आहे आणि महिला भगिनी प्रामाणिकपणे असतात. त्या प्रामाणिकपणाचा मला फायदा होतो, कारण का आता माझा विश्वास त्यांच्यावरती आहे. त्या ठिकाणी लक्ष्मण भाऊंना प्रत्येक इलेक्शनला मतपेटीमागे 500 मायनस असायचे, ह्यावेळेस 500 प्लस झाले. म्हणजे 500 प्लस म्हणजे एका मतपेटीमागं 1000 प्लस झाले. मग लक्ष्मण भाऊंना मी तिथं करू शकतो. तर इथं निश्चितच हा तर प्रभाग माझ्या जवळचा, ओळखीचा, कारण ह्या प्रभागामध्ये मी रिक्षा चालवत होतो. रिक्षा चालवत असताना त्यावेळेस पासून माझी ओळख आहे. तुम्ही आज नवीन म्हणू नका, कारण इथं माझा जन्म इथला आहे, आमचं गाव इथलं आहे, आम्ही स्थानिक इथले आहोत आणि त्यामुळं आमचा ह्या मातीशी अगदी जवळीकतेचा संबंध आहे. आज माझी गोरगरीब जनता आहे ना, ह्या झोपडपट्टीतली जनता आहे, तुम्हाला सांगतो या झोपडपट्टीवासियांना सर्वांना चांगलं 500 स्क्वेअर फीटाचं घर मिळालं पाहिजे. त्याचबरोबर उच्च माध्यमिक शिक्षणाच्या माध्यमातून, कॉर्पोरेशनच्या माध्यमातून अशी विद्यालय झाली पाहिजेत की जिथं विद्यालयामध्ये मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. आणि मी फक्त कन्या मुलींनाच फ्री का शिक्षण, मुलांना सुद्धा फ्री शिक्षण पाहिजे, कारण परत त्याच्यामध्ये भेदभाव का? जर शासनाची ताकद आहे, आपलं शासन भारत आज
खूप मोठ्या महासत्तेकडे वाटचाल करत असताना आपल्या देशातल्या गोरगरीब मुलांना, सर्वच मुलांना, हे आरक्षणाचे मुद्दे तर राहिले, सर्वच मुलांना शिक्षण मोफत जर झालं 10वी पर्यंत, कॉलेजपर्यंत, तर तुम्हाला सांगतो किती देशाचं खूप युवक पिढी तयार होईल, अशी पिढी तयार होईल की त्याचे तुम्ही कुणीही नापतोल करू शकणार नाही. म्हणून मी ह्यातनं असा प्रयत्न करेन की शिक्षण मोफत मिळालं पाहिजे. फक्त मुलींनाच नाही, लाडकी बहीण नाही, तर लाडका भाऊ पण झाला पाहिजे. त्याप्रमाणे सर्व मुलींना फ्री शिक्षण, मोफत शिक्षण मिळावं अशी माझी अपेक्षा. शिवाय आता तुम्हाला सांगतो, झोपडपट्टीतला माझा गोरगरीब मुलं हे शिक्षणच पूर्ण घेऊ शकत नाही, तर MPSC UPSCच्या माध्यमातून हे कधी एखादे सरकारी अधिकारी होणार आहेत. हे सरकारी अधिकारी होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी ह्या भागामध्ये, ह्या विधानसभेमध्ये पिंपरी चिंचवड भोसरी तिन्ही विधानसभेतल्या गोरगरीब मुलांना MPSC UPSCचे क्लासेस मोफत मिळाले पाहिजे, त्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. त्यातूनच ते कुठेतरी अधिकारी होतील आणि ते गरिबाला न्याय देऊ शकतील. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी जे परदेशात पाठवलं, आरक्षणाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांनी केली. अशा शाहू महाराजांच्या छायाचित्राखाली जाण्याला आनंद वाटतो की जर त्यांच्या अगदी रक्तात पहिल्यापासून जर शिक्षण, जातीभेद नाही, कुठं हिंदू मुस्लिम नाही, कुठं त्यांच्यामध्ये कुठला वर्णभेद नाही, मग अशा त्यांच्या वंशजाकडे जाऊन मला आनंद झाला. असं वाटलं की खरंच आपण कुठंतरी चांगल्या मोठ्या छायाछत्रीखाली आलो. तुम्हाला सांगतो, रयत शिक्षण संस्था सातारा ही जुनी संस्था, ती पण त्या संस्थेतून मी शिकलो आणि त्या संस्थेत शिकल्यामुळे मला हे सगळे अनुभव आलेत. आणि हे सर्व छत्रपतींच्या रक्तात आहे. देशाची सेवा, राष्ट्राची सेवा, गोरगरिबांची सेवा. त्यामुळं मला आनंद झाला की मी छत्रपतींच्या बरोबर आहे. माझा कोणीही विरोधक नाही आहे, मी कुणावरती टीका टिप्पणी करणार नाही आहे आणि त्यामुळं मला त्यांची कसलीही प्रकारची भीती वाटत नाही. पण आजपर्यंत माझे सर्व हे मित्रच आहे आणि मित्र असल्या कारणाने मला कुठलाही विरोध होत नाही, माझा कुठेही संघर्ष होत नाही. मी सरळ सरळ माझ्या मार्गाने चाललोय आणि मला सरळ सरळ मार्गाने विजय मिळणार आहे. मला माहिती आहे, सर्व न्यूज चॅनलवाल्याला तुम्हाला माहिती आहे की आज स्वतः त्यांच्याच पक्षातला त्यांनाच विरोध आहे, जे की आता ह्यांना बळबळ तिकीट मिळाले, दुसऱ्याही मेंबरला, दोन्ही मेंबरला अगदी शेवटच्या क्षणाला तिकीट मिळाले. अशा लोकांचा मी प्रतिस्पर्धी समजत नाही मी त्यांना. कारण मला एका मिनिटात मी त्यांच्या पक्षाबरोबर नव्हतो, मला अपेक्षाही नव्हती, कारण आपण त्यांच्या पक्षात नव्हतो. मला माझ्या पक्षाची इथून जागा मिळाली नाही, मला त्यामुळं वन वे चालवला आणि मी वन वेच चालणार. मला ह्यांचे 40 झोपडपट्ट्या आहेत आणि ह्या झोपडपट्ट्यांमधनं तुम्हाला सांगतो शिक्षणाची किती हेळसांड होती. आज ह्यांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे. आणि शिक्षक भरती पण आज मला वाटतं महानगरपालिकेच्या शाळेमधल्या शिक्षकांची भरती बंद झालेली आहे. त्यांची भरती मी पदावर आल्याबरोबर माझं 500 स्क्वेअर फीटचं घर, मुलांना शाळा, मुलांना MPSC UPSCचे क्लासेस, जनतेला 24 तास पाणी पुरवठा आणि माझ्या जनतेला, ह्या झोपडपट्टीतल्या सर्व जनतेच्या मुलांना तुम्हाला सांगतो मोफत शिक्षण. फक्त मुलींनाच नाही तर मुलांना सुद्धा मोफत शिक्षण मिळवून देण्याचा मी प्रयत्न असणार आहे. जनतेबरोबर असल्यानंतर जनतेचाच विचार केला जातो. मी ना विकणार आहे ना कुणाच्या दबावाखाली असणार आहे. माझ्याकडे जे मी पक्षामध्ये आहे ते परिवर्तन करणारे त्यांच्याच मागण्या आहेत ह्या. तर मला कुठला त्याच्या खाली दबाव येत नाही, काही नाही आणि मी कुठल्याच्याही दबावाला बळी पडून काम करणार नाही. मी माझ्या समाजाचे सर्व प्रश्न मांडण्यासाठी सक्षम आहे. तिथं मी फक्त सही करायला जाणार नाही. मी महानगरपालिकेत पण कधी सही करायला गेलो नाही, तिथं पण आवाज उठवत होतो. जो आता अन्याय अत्याचार होतो, लहान लहान बाळांवरती अन्याय अत्याचार होतो, त्याच्याकरता फक्त कायद्याचीच नाही तर मानसिकतेची पण सुधारणा झाली पाहिजे. माणसातली माणुसकी खराब झाली, संस्कृती खराब झाली, ती संस्कृती बदलली पाहिजे.